मुंबईतील सुप्रसिद्ध गणपतींपैकी एक असलेला काळा चौकीचा महागणपती या ठिकाणी सध्या आपण आहोत। आपण दृश्यांमध्ये बघू शकतो गणपतीची श्रीकृष्ण अवतारामधील ही मूर्ती अतिशय सुरेख दिसत असून तसेच त्याचप्रमाणे या मंडळाने वृंदावनचा देखावा देखील केलेला आहे। अतिशय मनमोहक असा हा देखावा असून आपण दृश्यांमध्ये बघू शकतो कशा प्रकारे वृंदावन म्हणजे जशी हिरवीगार जी हरियाली आहे त्याच पद्धतीने या ठिकाणी सर्व हिरवळ आपल्याला दिसून येत आहे। गाय वासरू दिसत आहे। या संदर्भात अधिकची माहिती आपण मंडळाचे अध्यक्ष आहेत श्रीनाथ पराडकरजी त्यांच्याकडून जाणून घेणार आहोत। यंदाचं आपलं कितवं वर्ष आहे आणि नेमकं यंदाचं खास वैशिष्ट्य काय असणार आहे याबद्दल माहिती द्या। आपलं यावर्षी यंदाचं आपलं 69वं वर्ष आहे। ओएसिस फर्टिलिटीच्या तज्ञांनी IVF उपचार पद्धतीद्वारे 1 लाखांहून अधिक जोडप्यांना मातृत्व प्राप्तीचा आनंद दिला आहे। मोफत अपॉइंटमेंट बुक करण्यासाठी आजच संपर्क साधा। आणि यंदाचं खास आकर्षण म्हणजे आपली जी महागणपतीची मूर्ती आहे ती यावेळेला श्रीकृष्ण रूपामध्ये आलेली आहे। तर त्यामुळे आपण ह्या वर्षी आपण जो देखावा साकार केला आहे हा वृंदावन हा देखावा आहे। म्हणजे आपल्या अगोदर जी संस्कृती होती आपण छलचित्र वगैरे साकार करायचो ज्याच्यामध्ये आपण सामाजिक संदेश द्यायचो। तर मग त्यासाठी आपलं मंडळ नेहमी अग्रेसर असायचं। तर आता जसं हळूहळू वर्ष सरले तसं आपण यावर्षी वृंदावन देखावा साकार केलेला आहे। नक्कीच जर पाहायला गेलं तर मंडळाचे अनेक काही कार्यक्रम असतात त्यामुळे आता पुढच्या 10 दिवसांमध्ये आपल्या मंडळाकडून काय काय कार्यक्रम घेण्यात येणार आहेत? तसंच आपलं मंडळ नेहमी सामाजिक उपक्रमात नेहमीच अग्रेसर राहिलं आहे। आपण रक्तदान शिबिर आरोग्य शिबिर हे आपल्या 10 दिवसात आपण घेतो दरवर्षी। म्हणजे आपल्या विभागातले जे गरजू विद्यार्थी असतात त्या विद्यार्थ्यांना आपण प्रत्येकी 5,000 रुपयाची ही आपण त्यांना एक हे म्हणून देतो। म्हणजे त्यांना एक गरजू विद्यार्थ्यांना आपल्या मंडळाकडून आपण त्याची मदत करतो। नक्कीच धन्यवाद, तुम्ही आमच्याशी बातचीत केली। आपल्यासोबत होते मंडळाचे अध्यक्ष श्रीनाथ पराडकरजी। कॅमेरा पर्सन अजयसह मी ऋतिक गणकवार, TV9 मराठी, मुंबई। हे आहे देशातील नंबर 1 न्यूज नेटवर्क आणि आपण पाहत आहात TV9 मराठी। काळजी तुमची, हित महाराष्ट्राचं।